इकडे सकाळी सकाळी आई शेजारच्या बाईसोबत भांडण करताना, हाय हॅलो मी अनिशा घेऊन आली आहे परत एकदा एक मिनी ब्लॉग. सकाळी सकाळी नाश्ता पाणी न करता डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतला. तूप लावलेली चपाती आणि सोयाबीनची भाजी त्रिशाला खायला दिली. त्यानंतर घरात सगळ्यांनी जेवण करून घेतलं. त्याच्यानंतर आता इकडे उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून जेवण कमी आणि फ्रुट्स जास्ती खाणं चाललेलं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमाला जरा तयार होऊन मॉलमध्ये गेलो कारण की घ्यायचं होतं राशन पाणी. त्याच्यानंतर बाहेर गेलं आणि त्रिशाने आईस्क्रीम खाल्ली नाही. असं कधीच होणार नाही. तिला आईस्क्रीम खूप जास्ती आवडते म्हणून तिने आईस्क्रीम खाल्ली आणि मी घरी येऊन परत ड्रॅगन फ्रूट खाल्लं. त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायची आज इच्छा नव्हती म्हणून मग काहीतरी चमचमीत खायचा विचार केला. त्यासाठीच मग सोयाबीन भिजवली होती. सोयाबीनचं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाकलं. त्यात 4 मिरच्या टाकल्या, लसूण टाकला, हळद आणि मीठ वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चांगलं ते बारीक असं मिक्सरला पिसून घेतलं. नंतर इकडे कांद्याची पात, ककडी, टमाटर सगळं असं चॉप करून घेतलं. त्यानंतर मिक्सरमध्ये पिसून घेतलेल्या मिश्रणाचं छान अशा वड्या बनवून घेतल्या आणि त्या सगळ्या वड्या तेल टाकून फ्राय करून घेतल्या. जास्ती तेल नाही टाकलं, शॅलो फ्राय करून घेतलं. वड्या छान अशा लालसर भाजल्या होत्या. त्याच्यानंतर पाव घेतलं आणि पावला मधोमध कट करून घेतलं. त्यानंतर मग टोमॅटो सॉस लावला, सगळ्या भाज्या वगैरे टाकल्या त्यावरती आणि बनवलेल्या टिक्क्या टाकल्या. त्यानंतर मग शेवटचा पार्ट मेयोनीज टाकली आणि बंद करून घेतलं. छान असं खरबूज असं भाजून घेतलं. छान गरम गरम असं सर्व केलं आणि यांना तर खूपच जास्त आवडलं. तुम्हालाही आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.